षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर राकेश जोगड्याने आपल्या संघासाठी अप्रतिम दर्जाची कामगिरी केली, कारण जो अमित जोगडे सर्वाधिक घातक ठरत होता त्या अमित जोगडेला मात्र बाद केला आणि खऱ्या अर्थाने मॅचचे कलांटिंग करणारी विकेट त्यांनी संपादन केली आणि त्याच्याच कारणाने आपण पाहतोय ते एक पहिला विजय त्यांच्या नावावरती राहिलाय. आपण पाहतोय संघाकडून नक्कीच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज केला जाईल, तोपर्यंत आपण पाहतोय पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सलामीची जोडी दाखल झाली आहे. अर्थातच संघाचा कर्णधार सूरज शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, ज्याने मागच्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब सुद्धा पटकावला होता आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संघाचा तारणा, संघाचा संघनायक, संघ मालकाने नक्कीच त्यांच्यावरती खूप सारा विश्वास दाखवला आणि त्याच्याच कारणानं पहिल्यांदा आपण पाहिलं तर नाणेफेकी जिंकली आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय, कारण पहिली बॅटिंग करत असताना थोडंसं दडपण कमी असतं आणि त्याच्याच कारणाने आपण आपले फटके किंवा आपला जो स्वाभाविक खेळ आहे तो कुठेतरी खेळण्यामध्ये सक्षम होत असताना त्याच्याच कारणाने हा निर्णय सूरज शिंदे याने घेतलाय. पंचांना विनंती, चला लगेच मैदानाच्या आतमध्ये चला आणि लगेच सामना सुरुवात करून घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर केतन, संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का, मोठी विकेट. मिळतोय यंदा स्ट्राइक असणार आहे विशाल. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन केली आहे. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकचा चेंडू होता, पुल करायचा होता, परंतु बॅट चिकाटा घेऊन चेंडू का बॅट नाहीये. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल आणि एक षटकारांची हॅट्रिक जर विशालने संपादन केली तर आदित्य रामाने यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे प्राइज आहे. आडे बॅटिंग खेळण्याचा चांगला आपण पाहतो आहे, परंतु डिफेंड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि इथे तब्बल 2 धावा खर्च केल्या. 2 धाब्याच्या साह्याने धावफलक पुढे सरसवलं जात आहे. जिथे 2 चेंडूचा सामना झाला, 2 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावर पहिलं मेंढेटरीचं पॉवर प्ले षटक हातलात असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो चेतननं पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट घेतली आहे आणि या सामन्यामध्ये नक्कीच आपला वर्चस्व पहिल्या चेंडूपासून इथे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतो कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा आपण पाहतोय. इथे मात्र
हा चेंडू पडला आणि थोडासा इनस्विंग झाला आणि त्याच्याच कारणानं पंचानं हा चेंडू निर्धाव घोषित केलाय. 3 सुद्धा निर्धाव राहिलेला पाहायला मिळतोय. 3 चेंडू अखेर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7 या धावसंख्येवरती पाहायला मिळते आहे. तर गोलंदाजी ट्रॅक वरती चेतन कदम पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल, कारण आपण पाहतो महत्वाची मॅच या टुर्नामेंटच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न खेळपट्टीवर पडला आणि त्याचप्रमाणे अनएक्सपेक्टेड बाउन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडूची संख्या इथे सुद्धा पाहायला मिळतीये. 4 चेंडू 7 धावा धावफलकावरती काय जबरदस्त गोलंदाजी चेतन कदमच्या माध्यमातून केली गेली आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेक झालेत, परंतु एक महत्वाचा गडी सूरज शिंदे कुठेतरी आपल्या संघाला घातक ठरला होता आणि त्या खेळाडूची विकेट पहिल्या चेंडूवरती मिळवली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाहीये. चेतन कदमची गोलंदाजी काय धार या गोलंदाजीला मिळते. टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू इनस्विंग किंवा आउटस्विंग होतोय, थोडासा वलय प्राप्त करतोय आणि याच्याच कारणाने आपण पाहतोय बॅटर विशाल जो स्ट्राईक एंडला आहे त्याला मात्र इथे चकवण्यामध्ये संपादन केलंय. या षटकातील हा अंतिम चेंडू, खोलात टाकलेला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये निघून चालला. आपण पाहतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एक धाव तर घेतली गेली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न होणार आणि त्याच दरम्यान शैलेश एक मोठा धक्का रनआउटच्या स्वरूपात 1 धावेसाठी. आपण पाहतोय कोणत्याही प्रकारचा चेंडू त्याने खेळलेला नाहीये. एक धाव घेण्याच्या नादामध्ये आपली विकेट बहाल केली आहे आणि त्याच्याच कारणाने आपण पाहतोय संघ अडचणीत. गोलंदाजी ट्रॅक वरती संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. दीपक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. राईटर मग राऊंड विकेट ना या बॅटरला आपण पाहतो. डावपूर हाताचा बॅटर आहे डावपूर राहुलला मात्र इथे बीट केलंय. पहिला चेंडू निर्धाव राहिलाय. दीपकच्या माध्यमातून 5 षटकांची मॅच आपण पाहिलं तर एक जबरदस्त पर्सनॅलिटी आपण पाहतोय. मिडऑफला बाला कसार एक जबरदस्त उत्कृष्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. डावकरा फलंदाज राहुल मात्र इथे दुसरा चेंडू लगातारचा बीट करतोय. दडपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर या बॅटिंग वरती आलंय, कारण सूरज ज्याच्याकडे खूप साऱ्या अपेक्षा होत्या या मॅच मध्ये तो कुठेतरी गोल्डन डकचा शिकार झाला आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आपल्या संघाला इथे संकटात टाकण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं गेलंय. याच दरम्यान हा पुढचा चेंडू लेफ्ट राईटर मग राऊंड विकेट न समोरच्या दिशेने फटका चांगला खेळलाय. मिडवान सीमा रेषेच्या वरून राहुलचा खोलात टाकण्याचा चेंडू आपण पाहतोय. शरीरावर आदळला. बॅटरच्या कोणत्याही प्रकारची धाव घेतली जाणार नाही. स्टॅन वरती डायरेक्ट हिट केलाय. पंचांचा इशारा नॉट आउटचा असणार आहे. चांगला थ्रो केला होता चेतन कदमने. उत्साह मात्र या अपील मध्ये पाहायला मिळाला, परंतु नक्की आत्मविश्वासाची कुठेतरी कमी भासली आणि त्याच्याच कारणाने पंचाने हा नॉट आउटचा इशारा आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवलाय. 4 चेंडूचा या षटकामध्ये खेळ झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहतो 14 वरती पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 धावा आल्या होत्या आणि या 4 चेंडूमध्ये 6 धावा म्हणजेच एक षटकार दीपकच्या गोलंदाजीवरती खेचलाय राहुलने. पुन्हा एकदा हेच बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. राईटर मग ओव्हर द राऊंड विकेट न
खोलात टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतो. यॉर्कर लेनचे चेंडू वारंवार फेकले जात आहेत आणि कोणत्याही प्रकारचा फटका त्याच्या माध्यमातून खेळला जात नाहीये. राहुलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेक केला गेला. या षटकातील हा शेवटचा चेंडू जिथे दुसरं षटक प्रगती होताना असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचं इथे गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आपल्या चेंडू बॅटची काढा घेतली आहे. शेवटच्या चेंडूवरती मोठा धक्का. आणखीन एक फलंदाज जाईल मैदानाच्या बाहेर. विशाल ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर चेतन कदम संघाचा संघ नायक गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. पंचाचा इशारा. इट्स अ वाईल्ड बॉल. एक अवंतर धावांनी धावफलक पुढे सरसावला जाईल. अर्थातच 15 आकड्यावरती तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतो स्ट्राईक एंडला विशाल आहे. विशालच्या बॅटमधून नक्कीच आपण पाहिलं तर एक चौकार आलाय, परंतु सध्याच्या घडीला त्यांनी बराचसा निराश केलं विशालनं. मोठे फटके इथून खेळावे लागतील आणि ते फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत नाहीयेत. यावेळेस मात्र तो प्रयत्न जरूर केला होता. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक मोठा धक्का विशालच्या स्वरूपात. प्रथम बॅटिंग करत असताना मोरिया 11 संघाला बसतोय हा चौथा धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत फॉलोथ्रो मध्ये कॉटन नाट बॉलची संधी आणि लगातारचा हा दुसरा विकेट.
एक धाव आणखी नापालकावरती घेतली गेली. एक धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतो इथे तिसरा मार्गस्थ असताना या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस मात्र आपण पाहतो नारायण ऑन द स्ट्राईक असतील आणि त्यांच्या बॅटमधून एक धाव आली आहे. 2 सामनाचा चेंडूचा सामना करत असताना हा चेंडू निर्धाव राहिला. षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी. तिसऱ्या षटकातील आपण पाहतो इथे मात्र चांगली गोलंदाजी चेतन कदमच्या माध्यमातून केली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी फक्त 3 धावा 5 चेंडूमध्ये खर्च करतो या षटकामध्ये. रचनात्मक स्ट्रोक पाहायला मिळते. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये आणि एकच धावेवर समाधान मानावा लागतोय. याच दरम्यान आपण पाहतोय इथे ऑफिशियल पंचांचा इशारा आलाय की षटक क्रमांक इथे तिसरं संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीनं 18 धावा धावपालकावरती 5 गडी बाद. जिथे प्रथम बॅटिंग करतोय मोरिया 11 संघानं आणि खऱ्या अर्थानं नाणेफेकी जिंकली मोरिया 11 संघानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतलाय तो खऱ्या अर्थाने कुठेतरी अंगलट आला की काय असंच म्हणावं लागेल. कारण सूरज शिंदे जो एक महत्वाचा खेळाडू होता तो मात्र पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झाला होता. इथे आपण पाहतो 3 षटकांचा खेळ चाललाय. 3 षटकामध्ये 18 धावा धावपालकावरती 5 गडी बाद. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चौथ्या गोलंदाजीसाठी चौथा गोलंदाज वापरलाय. अर्थातच संघाकडून चौथं वैयक्तिक तिसरं षटक. पहिलं षटक राकेश हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो बेगीट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आपण पाहतो खूप लांब हा झेल होता परंतु चेतन कदमने चांगला बॅकअप दिला आणि त्याच्याच कारणाने आपण फक्त एक धाव धावफलकावरती घेतली गेली. एक धावेच्या मदतीनं 19 धावा धावफलकावरती लागल्या. जिथे चौथं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू फेक झालाय तर स्ट्राईक एंडला असणार तो बॅटर अमोल. यावेळेस मात्र रिवर्सचा अटेम्प्ट केलाय. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल बॅटचा संपर्क कुठलाही झाला नाहीये. त्याच्याच कारणाने पंचांचा इशारा इट्स डॉट चेंडू. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. इथे मात्र प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र आपल्याला नक्कीच पाहिलं तर मोरिया 11 संघाला संकटात टाकण्याचं काम करतोय. परंतु कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचं. ज्या प्रकारची गोलंदाजी इथे केली जातीये ना पांगलाई 11 या संघाकडून खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. आणखीन एक लगातारचा हा दुसरा चेंडू निर्धाव राहिला. संघाची धावसंख्या फक्त 19 आकड्यावरती पाहायला मिळते. जिथे चौथ्या षटकातील अजूनही 3 चेंडू येणं बाकी. जिथे 5 षटकांची मॅच आपल्या समोर आली आणि 5 षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नाहीये परंतु शरीरावर आदळलाय चेंडू. आपण पाहिलं तर एस्टनच्या पाठीमागे जोपर्यंत चेतन कदम चेंडूवरती वेगाने गेले फील्ड गेले तोपर्यंत इथे एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त झाले. एक धावेच्या मदतीनं 20 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. जबरदस्त गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते कारण 4 चेंडूमध्ये फक्त 2 सिंगल त्याने खर्च केल्या. तिथे जोरदार पार करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा आपण पाहतो तर चेंडू हवेत होता. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण चेतन कदम कडून केलं जातंय. एक धाव धावफलकावरती आता सुद्धा नोंदवली गेली आहे. इथे सिंगल डबलने काम चालणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील कारण आपण पहिला सामना पाहिला तब्बल 51 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि जवळजवळ तो साईनाथ 11 संघ त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या परंतु तिथून तो सामना गमवावा लागला होता. याच दरम्यान आणखीन एक विकेट अमोल जातील मैदानाच्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजल इनवॅट 8व्या क्रमांकावरती या बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी. चौथं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. 21 धावा धावफलकावरती आहेत. चार षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकामध्ये 21 धावा फक्त धावफलकावरती आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहतो 6 गडी बाद झालेत. शेवटचं हाणामारीचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये साहिल हा गोलंदाज साई पहिला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न सफल सुद्धा झाला आणि इथे मात्र पहिला डॉट चेंडू.
5 चेंडूंचा या षटकामध्ये अजूनही केलेला बाकी, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव राहिलाय. काय जबरदस्त गोलंदाजी आता आपण पाहिलं तर या चारही गोलंदाजांनी केली आहे. खऱ्या अर्थाने कर्णधार चेतन कदमने चांगली सुरुवात केली आणि ती सुरुवात कायम या ठिकाणी बाकीच्या गोलंदाजांनी सुद्धा ठेवली आहे आणि म्हणूनच कराजीत हा एक महत्वाचा खेळाडू, आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झाली आहे. लोअर फुलटरचा चेंडू हा जोरदार पार करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतो मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले, एक धाव कंप्लीट केली. एक धावेच्या मदतीनं धावफलक थोडे सरसावलं जाईल तेव्हा 22 आकड्यावरती 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही षटकातील 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. पंचांचा इशारा डॉट चेंडूचा आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. साई याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 4 चेंडूंचा खेळ केलाय, फेक केले. 4 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल त्याने खर्च केले आणि खऱ्या अर्थानं नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहिलं तर इथे गोलंदाजी करणारा पांगला 11 संघ हवी ठरताना पाहायला मिळतोय. अलंदा कार्पेट चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तोपर्यंत फक्त एक सिंगल प्राप्त झाले. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जाईल. माझे स्कोरर मित्र आदित्य मला कळवतायत की आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती 6 गडी बाद. षटकातील शेवटचा आणि या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. काय जबरदस्त चेंडूवरती धाव घेतली आहे यष्टीरक्षक चेतन कदमने. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि इथे 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचतंय ते 25 आकड्यावरती, म्हणजे 30 चेंडूंचा इथे पूर्वार्ध संपलाय. आणि खऱ्या अर्थानं मोरिया 11 संघाने जो निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा तो कुठेतरी आपण पाहिला अंगलट आलाय. कारण 30 चेंडू इथे संपले. 30 चेंडू मध्ये फक्त 25 धावा धावफलकावरती. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय पांगला 11 अर्थातच बाला कासर या संघामध्ये एक महत्वाचा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि तब्बल आपण पाहिलं तर 30 चेंडू मध्ये 26 धाब्यांची गरज हा या स्पर्धेतील दुसरा सामना जिंकण्यासाठी पांगला 11 या संघाला. जोपर्यंत इनिंग ब्रेक्स ऐकूया डीजे मास्टर कडून एक सुमधुर संगीत. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं ना तर खऱ्या पांगला 11 संघाचं वर्चस्व राहिलंय. पहिल्या चेंडूपासून आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूमध्ये सूरज शिंदेला बाद केला आणि तिथून जी पनवती लागली ते खऱ्या अर्थाने अखेरपर्यंत म्हणावी लागेल. कारण गोलंदाजी तितकी धारदार होती आणि त्याच्याच कारणानं हा संघ जर पाहिला तर बॅकफुटवर इथून ढकलला गेलाय. 26 धाव्यांची गरज आहे. 30 चेंडू येणं बाकी आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली होणार का किंवा सूरज शिंदेचा संघ इथे गोलंदाजी करून आपला या धावा डिफेन्स करणार का हे सुद्धा पाहणं तितकं महत्वाचं ठरेल. पांगला 11 संघ आपलं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. अर्थातच चेतन कदम आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रणेश आणि चेतन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. तिथे संघाचा कर्णधार आपण पाहतो एक आयकॉन खेळाडू चेतन कदमने चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्याच कारणाने आपण पाहिलं तर संपूर्ण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर त्याने फक्त 12 धावा त्याने खर्च केला. 4 महत्वाचे गडी बाद केला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर समोरच्या संघाला म्हणजे मोरिया 11 संघाला रोखण्याचं काम त्याने केलंय. आणि आता 26 धावांचं आव्हान संपुष्टात आणण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. प्रणेश आणि चेतन कदम संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिलं महत्वाचं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. हा गोलंदाज
अक्षय. जर या 26 धावा डिफेन्स करायचे असतील तर गोलंदाजी तितकी चांगली करावी लागेल. गोलंदाजी चांगली करण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा इथे विकेट संपादन करावं लागतील. जर विकेट घेतली नाही तर या 30 चेंडू जर खेळले या संघानं तर हा सामना नक्कीच जिंकून देतील. परंतु विकेट आपण जर काढल्यात तर समोरच्या संघावर सुद्धा आपण दडपण टाकू शकता. परंतु विकेट काढण्याची महत्वाची जबाबदारी, पहिली जबाबदारी अक्षय या गोलंदाजावरती दिली आहे. या इनिंग्स मधील पहिला चेंडू चेतन कदम साठी घेऊन येतोय गोलंदाज अक्षय. आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये पंच म्हणून जे लागले देवेश सावंत मॅन फ्रॉम तलवली आणि त्याच्या समोर आपण पाहतो मुख्य पंचाच्या भूमिकेत अभिजित साळवी मॅन फ्रॉम ओसर. हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. गोलंदाजाला इथे रिस्पेक्ट दिलाय कारण चेतन कदमला माहिती आहे की टार्गेट थोडस आपला आव्याकामध्ये आहे आणि त्याच्याच कारणाने इथे ते एक थोडस या इनिंग्स मध्ये आपल्या प्लॅनिंग नुसार खेळावं लागेल. त्याचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चेतन कदमच्या माध्यमातून देताना पाहायला मिळतोय. कारण एक हुशार खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे की कधी आक्रमक व्हायचं, कधी शांत खेळायचं आणि इथे दुसरा फटका खेळायचा प्रयत्नात इथे आपण पाहिलं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, तो तितका संपर्क बॉल बॅटचा झाला आणि त्याच्याच कारणाने आपण पाहतो शरीरावर चेंडू आदळला गेलाय. जोपर्यंत एस्टनच्या पाठीमागे चेंडूला फील्ड केलं गेलंय तोपर्यंत कोणतीही धाव घेतली गेली नाहीये. म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती नक्कीच 2 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय सज्ज होईल. आपल्या षटकातील तिसरा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. पाव प्लेचा फायदा आणि या चेंडूवरती मात्र चेतन कदमच्या बॅट मधून खातं ओपन केलंय संघाचा आणि वैयक्तिक पुढचा चेंडू इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिसर मध्ये क्षेत्ररक्षक त्याला चकवून चेंडू 1 बाउंस सीम चौकार 4. चेतन कदम, परंतु चेतन कदमला जास्त वेळ आपण शांत ठेवू शकत नाहीये. याचा प्रात्यक्षिक त्याने दुसऱ्या 2 चेंडूवरती दिलाय. जो फटका दुसऱ्या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न केला होता तो फटका मात्र इथे 4थ्या नाही तर 5व्या चेंडूवरती खेळलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू फरार आणि या स्पर्धेतील ही दुसरी चौकारांची हॅट्रिक चेतन कदमच्या नावावर. कमांडीचे चौदा धावेंच्या आता इथून गरज. या षटकातील शेवटचा चेंडू राईट लेफ्ट टर्म राऊंड विकेट न. फटका चांगला आहे. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकांचा रेस. चेंडू जिंकतोय आणि आणखीन एक हा आलाय दर्जेदार चौकार. या 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या चेतन कदमच्या बॅट मधून आल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज शिंदे हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतं. संघाचा कर्णधार आहे परंतु नक्कीच आपण पाहिल्या तर 24 चेंडू मध्ये 10 धावांचं एक मापक असताना एक सोपं असताना आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. या रोखायचं असेल तर विकेट आणि विकेट्स आपल्याला वाचवू शकतात. परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं ना तर नक्कीच भरपूर पारड जड वाटते बॅटिंग करणाऱ्या पांगला 11 संघाचं. कारण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खराब चेंडू पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. नो धावेने एक धावसंख्या पुढे सरसवले. एक अवंतर धावेने धावफलका पुढे सरसवले. 17
फ्रेडची संधी सुद्धा असणार या शंका नाही आहे. फक्त आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 9 थब्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहिलं तर सलामीची जोडी प्रणेश आणि चेतन मैदानाच्या आतमध्ये. फ्रेडचा चेंडू फ्रीट वरती आक्रमण केलंय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा प्रणतच्या बॅट पंचाचा इशारा. इट्स नो बॉल आणि पुन्हा एकदा चेंडू फरार होईल. सीमारेषेच्या पलीकडे सामना जिंकलाय पांगला 11 संघ. विजयी संघाचे कौतुक कमांडीचे.